असंख्य कार्यकर्ते रोहित पवार यांच्या समर्थनार्थ इथे मुंबईतल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, बॅनरबाजी सुरू आहे। एक प्रकारे शरद पवार गटाचं इथे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आत्ताची थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवर आपण पाहतोय। रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या दिशेनं निघालेले आहेत, त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा आहेत आणि आता ही नेमकी चौकशी किती काय चालणार, काय त्यांना प्रश्न विचारले जाणार याबाबत मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उत्सुकता असल्याचंही पाहायला मिळत आहे। आणि या शक्ती प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण भागामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील अनेक भागातून रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते हे मुंबईत जमलेले आहेत। मी रोहित पवार अशा आशयाच्या टोपी सुद्धा इथे अनेक कार्यकर्त्यांनी घातल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्ते सुद्धा इथे रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जमलेले आहेत। एकीकडे रोहित दादा यांच्या नावाने इथे घोषणाबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे अजित दादा यांच्या विरोधात घोषणाबाजी हे कार्यकर्ते करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। साम टीव्हीवरती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। रोहित पवार हे सध्या ईडी कार्यालयाकडे निघालेले आहेत। बारामती अॅग्रो प्रकरणा संदर्भामध्ये ईडीने त्यांना समन्स बजावलं होतं आणि आज ते ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा ईडी कार्यालयापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी गेल्याचंही पाहायला मिळतंय। याआधीच 19 जानेवारीला रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं। 5 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोसह राज्यात ठिकठिकाणी 6 ठिकाणी छापेमारी केली होती आणि आज रोहित पवार ईडीच्या कार्यालयाकडे आता चौकशीसाठी गेलेले। त्याआधी आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय, ट्रायडंट हॉटेल इथून निघाल्यानंतर विधान भवनामध्ये रोहित पवार गेले आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आले। त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यांच्याशी काही काय चर्चा केली आणि त्यानंतर आशीर्वाद घेतले। तर आता थेट दृश्य सुप्रिया सुळे यांच्यासोबत रोहित पवार हे ईडी कार्यालयाच्या दिशेनं निघालेले आहेत। सुप्रिया सुळे या स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी जात आहेत। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवरती। एकीकडे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जमलेले आहेत, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये आता दाखल होत आहेत। आपण साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा आहेत। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, आमदार रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्तही तैनात केलेला आहे, बॅरिकेड्स ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल होत असल्याचंही पाहतोय। विचारांचा संघर्ष अशा त्यांच्या फाईलवरती त्यांनी चित्रही लावलेलं आहे आणि हा विचारांचाच संघर्ष असल्याचं अगदी थोड्या वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलतानाही सांगितलं। तर रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या आत्या सुद्धा आहेत। सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत त्यांना सोडलेलं आहे आणि आता अगदीच थोड्या वेळामध्ये रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर चौकशीला सामोरे जातील। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि चौकशीला सामोरे जाण्याच्या आधी आपण पाहतोय की सुप्रिया सुळे यांनी मिठी मारून त्यांना या ठिकाणी शुभेच्छाही दिलेल्या आहेत। जी चौकशी होईल त्याला सामोरं जा अशा पद्धतीचं यावेळी आधारही दिलेला आहे। तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत रोहित पवार यांनी आणि आता ते ईडी कार्यालयामध्ये दाखल होत आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या चौकशीला ही सुरुवात होणार आहे। बारामती अॅग्रो प्रकरणासंदर्भात आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स बजावलं होतं। याआधी 5 जानेवारीला रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोसह 6 ठिकाणी छापेमारी सुद्धा ईडीनं केली होती आणि आता आपण पाहतोय रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज चौकशीसाठी ते पुढे रवाना झाले। तर सुप्रिया सुळे या स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी आल्या होत्या। साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। बारामती अॅग्रो प्रकरणासंदर्भामध्ये रोहित पवार यांची आज ईडीच्या माध्यमातून चौकशी होतीये। सुप्रिया सुळे या स्वतः रोहित पवार यांना सोडायला ईडी कार्यालयापर्यंत आलेल्या आहेत आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्याशी काही काय चर्चा केली आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी स्वतः रोहित पवार यांना ईडी कार्यालयामध्ये सोडलेले आहे। या ठिकाणी त्यांनी सुप्रिया सुळे यांचे आशीर्वादही घेतले आणि त्यानंतर रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेल्याचंही आपण पाहतोय। ईडी कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया सुळे अजूनही तिथेच असल्याचं आपण पाहू शकतोय। आज दिवसभर किती काळ नेमकी रोहित पवार यांची ही ईडीची चौकशी होणार आहे, काय प्रश्न विचारले जातील, या सगळ्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या उत्सुकता लागून आहे। तर आपण पाहतोय की रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये आता दाखल झालेले आहेत
आणि त्यांची चौकशी आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी स्वतः खासदार सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत आणि आता रोहित पवार हे ईडी चौकशीसाठी आत गेलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांच्या चौकशीलाही सुरुवात होणार आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर। रोहित पवार हे बारामती ॲग्रोचे सीईओ आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय की रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये जाण्याच्या आधीची ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येनं रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचंही आपण पाहतोय। तर दुसऱ्या दिवसांमध्ये रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले, चौकशी ही थोड्याच वेळात सुरू होणार आहे। पण सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे या ईडी कार्यालयाबाहेर अजूनही कार्यकर्त्यांशी, महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याचंच आपण पाहतोय। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहतोय। ईडी कार्यालयाबाहेर कशा पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, बॅनरबाजी इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि रोहित पवार यांच्या समर्थनार्थ असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यातनं आज मुंबईमध्ये या ईडी कार्यालयाच्या बाहेर, राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर इथे जमल्याचंही आपण पाहतोय। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, इकडे रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतायत, तर दुसरीकडे अजितदादा यांचा निषेध इथे व्यक्त केला जातोय। सूड बुद्धीनंही कारवाई करत असल्याचं सुद्धा अनेक कार्यकर्त्यांचं यावेळी म्हणणं आहे। तर मविया रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचं सुद्धा अगदी थोड्याच वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय अजूनही पक्ष कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते जमून जोरदार घोषणाबाजी करतायत आणि सुप्रिया सुळे या ईडी कार्यालयाच्या बाहेर आहेत। अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण जसं पाहिलं की रोहित पवार यांना स्वतः सुप्रिया सुळे यांनी ईडी कार्यालयाबाहेर सोडलेलं आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर ते ईडी चौकशीसाठी म्हणून रवाना झाले। अगदी हाकेच्या अंतरावरती, राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती हे ईडी कार्यालय आहे आणि याआधी सुप्रिया सुळे यांनी हे घोषित केलं होतं की आम्ही रोहित पवार यांच्या पाठीशी आहोत आणि मी स्वतः त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार। आणि आत्ताची थेट दृश्य साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय। ईडी कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया सुळे इथे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत। अगदी थोड्याच वेळापूर्वी रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये गेलेले आहेत, त्यांची थोड्याच वेळात चौकशी सुरू होणार आहे आणि आता ही चौकशी नेमकी किती काळ राहते, काय प्रश्न विचारले जातात, पुढे काय कशा पद्धतीनं हे प्रकरण संपूर्ण वळण घेतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे।